नमस्कार, देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण नवरात्र स्पेशल एक वेगळ्या पद्धतीने साबुदाणाची खिचडी कशी करायची ते पाहणार आहोत। तर ही नवीन पद्धत काय असेल बरं? तर आज मी तुम्हाला अगदी या अगोदर तुम्हाला YouTube वरती कोणीही दाखवलं नसेल अशी रेसिपी घेऊन आलेली आहे। एकदम चवीला भन्नाट लागते, पौष्टिक रेसिपी आहे। तर आज मी तुम्हाला पनीर साबुदाणा खिचडी कशी करायची ते दाखवणार आहे। एकदम मस्त रेसिपी आहे, अगदी करायला सोपी आहे, काही मिनिटांमध्ये काहीतरी चटपटीत आणि वेगळं खायला आज तुम्हाला मिळणार आहे। तर या नवरात्रामध्ये ही साबुदाणा खिचडी नक्की करून पहा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल। वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया, पण त्या अगोदर तुम्हाला जर रेसिपी आवडली तर एक लाईक मात्र नक्की करा। त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्राम वरती असाल तर इंस्टाग्राम वरती मला फॉलो करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। साबुदाण्याची खिचडी करण्यासाठी इथे मी 1 वाटी भिजलेला साबुदाणा घेतलेला आहे। त्याचबरोबर थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत, 1 वाटी पनीरचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि 1 वाटी म्हणजेच 1 बटाटा मी वरची सालं काढून त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत। त्याचबरोबर 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे, अर्धी वाटी किसून घेतलेलं आहे। तुम्ही थोडंसं जाडसर असं मिक्सरवरती वाटून घेतलं तरी चालेल। इथे मी 4 काजू घेतलेले आहेत, अर्धा चमचा जिरं, चवीनुसार मीठ, चवीनुसार लाल मिरची पावडर आणि अर्ध्या लिंबाचा इथे मी रस घेतलेला आहे। तर आता आपण खिचडी कशी करायची ते पाहूया। आता सुरुवातीला एका कढईमध्ये आपण 2 चमचे तूप घालूयात। तर सुरुवातीला मी साहित्यामध्ये तूप दाखवायचं विसरले होते। तूप किंवा शेंगदाणा तेल तुम्ही यामध्ये घालू शकता, उपवासाला जे चालतं ते वापरायचं आहे। तर इथे शक्यतो उपवासासाठी मी तूपच वापरते। तर सुरुवातीला आपण यामध्ये घालूयात जिरं। जिरं छान तडतडलं की यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे, ते थोडंसं परतून घेऊया। आता यामध्ये आपण पनीर घालूयात, त्याचबरोबर शेंगदाणे घालूयात। सुरुवातीला मी शेंगदाणे घालते, शेंगदाणे कच्चे आहेत त्यामुळे शेंगदाणे सुद्धा आपल्याला यामध्ये थोडेसे परतून घ्यायचे आहेत। तर यामध्ये घालूयात पनीर। या शेंगदाण्याबरोबर आपल्याला हे पनीर सुद्धा थोडंसं हलकसं भाजून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण घालूयात काजू। काजू ऑप्शनल आहेत, नाही घालायचं नका घालू, चालेल। आता यामध्ये आपण साल काढून तुकडे करून घेतलेला बटाटा घालूया। एक मिनिटभर छान आपण ही फोडणी परतून घ्यायची आहे। तुमच्याकडे जर रताळ असेल तर रताळ्याची सुद्धा काप करून तुम्ही यामध्ये वापरू शकता। रताळाची सुद्धा टेस्ट या खिचडीमध्ये खूप छान येते। तर इथे मी पनीर खिचडी तयार करून दाखवते आहे। जे उपवासाला पदार्थ चालतात ते तुम्ही यामध्ये घालू शकता। उदाहरणार्थ यामध्ये तुम्ही नवरात्राला जर तुम्ही ही खिचडी बनवणार असाल तर यामध्ये तुम्ही राजगिऱ्याची भाजी सुद्धा घालू शकता, एकदम पौष्टिक अशी खिचडी तयार होईल। तर यामध्ये आता आपण घालूयात ओलं खोबरं किंवा थोडंसं जाडसर शेंगदाण्याचं कूट घातलं तरीही चालेल। चवीनुसार मीठ घालूया आणि थोडीशी मिरची पावडर घालूया। मिरची पावडर घातल्यामुळे रंगही छान येतो आणि चवीला सुद्धा ही खिचडी खूप छान लागते। या अगोदर आपण हिरवी मिरची घातलेली आहे, पण तरी सुद्धा रंग छान येतो, त्यासाठी यामध्ये तुम्ही बेडगी मिरची पावडर वापरली तरी चालेल। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपला मस्त असा हा खिचडीचा मसाला तयार झालेला आहे। आता यामध्ये आपण घालूयात 1 वाटी साबुदाणा। साबुदाणा रात्रभर भिजून घ्या म्हणजे छान भिजतो आणि त्यामुळे आपली ही खिचडी सुद्धा छान होते।
हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता यामध्ये आपण पाणी घालतोय। तर इथे आपण मस्त अशी आपण जसं की साबुदाणा खीर करतो ना, अगदी त्या पद्धतीने आपल्याला हा साबुदाणा खिचडी भिजवून घ्यायची आहे। तर यामध्ये आपण 2 वाट्या पाणी घालूया। 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। तर यामध्ये आपल्याला 2 वाट्या पाणी घालायचंय आणि मस्त अशी आपल्याला आता ही साबुदाणा खिचडी तयार करून घ्यायची आहे। त्याच्यावरती झाकण ठेवूया आणि ही खिचडी छान अशी शिजवून घेऊया। जोपर्यंत यातला साबुदाणा ट्रान्सपरंट दिसत नाही तोपर्यंत आपल्याला ही छान शिजवून घ्यायची आहे। जवळजवळ 10 मिनिटे ही खिचडी मी शिजवून घेतलेली आहे आणि इथे आपली ही खिचडी आता शिजलेली आहे। आपण हलवून बघूया। यामधला बटाटा आहे त्याला थोडासा शिजायला वेळ लागतो, त्याचबरोबर साबुदाणा शिजायला सुद्धा वेळ लागतो। त्यामुळे अशा पद्धतीने मस्त अशी आपली खिचडी तयार झालेली आहे। तुम्ही पाहू शकताय यातला साबुदाणा ट्रान्सपरंट दिसतोय आणि बटाटा पण छान शिजलेला आहे। आणि जेव्हा आपण खिचडी शिजायला घालतो त्यावेळेस झाकण काढून 2 वेळा मधून हलवून घ्यायची, कारण साबुदाणा कढईला चिकटतो। तर त्यासाठी हलवणं गरजेचं आहे। आणि आणखीन एक गोष्ट, मी परत अर्धी वाटी पाणी यामध्ये घातलेलं आहे, कारण साबुदाणा शिजायला वेळ लागल्यामुळे पाणी जास्त लागलं किंवा साबुदाणा कसा आहे कोणत्या क्वालिटीचा आहे त्यावरून सुद्धा पाण्याचं प्रमाण हे कमी जास्त लागू शकतं। त्यासाठी सुरुवातीला 2 वाट्या पाणी घालायचं, लागत असेल असं वाटलं तर वरून आपण नंतर अर्धी वाटी पाणी गरम करून घालायचं आहे। तर इथे आपली मस्त अशी खिचडी तयार झालेली आहे। तुम्ही पाहू शकताय किती दिसायला सुंदर दिसते, भाताक्षणी खावीशी वाटेल अशी ही, जसं की आपण तांदळाची खिचडी करतो अगदी तीच पद्धत इथे मी दाखवलेली आहे। फक्त यामध्ये मी उपवासाचे पदार्थ वापरलेले आहेत। आता यामध्ये आपण घालूयात अर्ध्या लिंबाचा रस आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आणि आता आपण इथे गॅस बंद करूयात। तर लिंबाचा रस सगळ्याच्या शेवटी घालायचा म्हणजे छान चटपटीत चव येते। तर आता इथे आपली ही खिचडी मस्त तयार झालेली आहे। आता आपण गॅस बंद करूया। इथे आपली नवरात्र स्पेशल एकदम चविष्ट आणि पौष्टिक साबुदाणा पनीर खिचडी तयार झालेली आहे। तुम्ही पाहू शकताय किती सुंदर दिसते आणि यातलं जे पनीर आहे चवीला खूप भन्नाट लागतं। तर यात जेवढे मी पदार्थ घातलेले आहेत एकदम चवीला मस्त लागतात, त्यामुळे खिचडीला खूपच छान चव येते। या पद्धतीने या नवरात्रामध्ये नक्की करून पहा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल। आजची आपली ही नवीन पद्धतीची किंवा युनिक पद्धतीची खिचडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। या रेसिपीला लाईक करा, शेअर करा। त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर बेल आयकॉन वरती क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील। धन्यवाद।